नाही, एकतर इलेक्शन कमिशनच्या बाबतीत जो काही निर्णय पार्लमेंटमध्ये भाजप सरकारने घेतला आहे, तसं बघितलं तर आता इलेक्शन कमिशन भाजपची एक राजकीय विंग झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण का तिथं असणारा जो प्रमुख आहे त्याची नियुक्ती करण्याचा पूर्णपणे अधिकार हे सत्तेतल्या लोकांना आहे. त्यामुळे अशा इलेक्शन कमिशनकडनं आपण काय दुसरं अपेक्षित करणार होतो. असंविधानिक पद्धतीने फुटीर गटाला पार्टी आणि चिन्ह दिलं असलं तरी आमच्याकडे ज्या व्यक्तीने नाही तर ज्या बापाली ती पार्टी सुरू केली असा बाप माणूस आमच्याबरोबर आहे. त्यामुळे आम्हाला कुठेही टेन्शन वाटत नाही. प्रश्न एवढाच आहे की फुटीर गट असेल नाही तर भाजप महाराष्ट्र असेल, त्यांच्याकडे पक्ष कुटुंब फोडण्याची एवढी ताकद असेल, इलेक्शन कमिशनकडनं निर्णय आपल्या बाजूला करून घेण्याची ताकद असेल, तर मग मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी 50% पुढे जाऊन आरक्षण देण्याची धमक नाही तर ती मागणी करण्याची धमक या राज्य सरकारकडे नाही का? जे प्रकल्प सगळे गुजरातला चालले ज्याच्यामुळे बेरोजगार युवकांना अडचण येते ते थांबवण्याची धमक या सरकारकडे नाही का? शेतकऱ्याला न्याय देण्याची धमक या राज्य सरकारकडे नाही का? का तुम्ही जी कुठली महाशक्ती, जी भाजपची महाशक्ती केंद्रातली आहे, त्याचा वापर फक्त स्वहितासाठी आणि स्वार्थासाठी करून घेण्यासाठी तुम्ही करता, पण महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी करत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार. आम्ही कोर्टात जाऊच. पण शेवटी 2000च्या साली जेव्हा राष्ट्रवादी पार्टीचं निर्माण झालं होतं तेव्हा कोणालाही आमचं चिन्ह काय हे माहीत नव्हतं. सगळ्यांना पवारसाहेब कोण आहेत, पवारसाहेबांनी काय केलं हे माहीत होतं. त्याच्यामुळेच हे जे नेते फुटीर गटातले भाजपबरोबर गेले ते निवडून आले. त्यामुळे आमचा विश्वास हा साहेबांवर, साहेबांच्या कार्यावर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर आहे. तसंच एक सांगतो की जखमी वाघ हा एकदम घातक असतो, हे कुठंतरी फुटीर गटाने तसंच भाजपने जाणून घेतलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आता इथून पुढचा काळ आव्हानाचा वाटतो का? आव्हान सगळ्याच पद्धतीचं आहे. सामान्य लोकांना आव्हान आहे, संविधानाला आव्हान आहे, लोकशाहीला आव्हान आहे. पक्ष म्हणून आम्हाला आव्हान आहेच, पण लोकांकडे आम्हाला जावं लागेल हे आम्हाला माहीत आहे. लोकांच्या मनामध्ये आज भाजपच्या विरोधामध्ये भावना आहे. तर ह्या गोष्टी माहीत असताना लोकांना विश्वासात घेऊन लढणं हे आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. पण एक सांगतो, भाजप परत एकदा 2024ला निवडून आलं तर संविधान या देशामध्ये राहील का असा एक प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये राहिलेला आहे. आणि जेव्हा लोकशाहीच एखाद्या राज्यात नाही तर देशात नसते तेव्हा दुर्दैवाने नुकसान हे सामान्य लोकांचंच होतं. श्रीमंत हे श्रीमंत होत जातात, गरीब तसेच राहतात. आणि आज या देशामध्ये तशीच परिस्थिती आहे. मंत्री धर्मराम बाबा आता म्हणतात की सर्वात जास्त लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आमच्याकडे ते म्हणून आम्हाला हे मिळाले नाही. त्याच्यात त्यांनी तो आनंद व्यक्त करावा. आमदार त्यांच्याबरोबर आहेत. फंड नाहीतर जे काही स्वार्थ असेल त्याच्यासाठी कदाचित काही आमदार तिथं गेले असतील. पण आमदारांना तुम्ही कंट्रोल करू शकता, पण लोकांना आणि लोकांच्या भावनेला तुम्ही कसं कंट्रोल करणार आहात? त्यामुळे लोकांची भावना ही भाजपच्या विरोधात आणि भाजपबरोबर गेलेले जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या विरोधात आहे. आणि हीच आमची जमेची बाजू आहे. आणि पवारसाहेब स्वतः या वयामध्ये सुद्धा अन्यायाच्या विरोधात लढत आहेत. इलेक्शन कमिशनमध्ये ते स्वतः तिथं गेले. ज्या पार्टीचा जन्म लोकांमुळे आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनामुळे झाला, ती पार्टी वाचवण्यासाठी इलेक्शन कमिशनला साहेब स्वतः गेले. त्याच्यावरनं त्यांची कमिटमेंट ही दिसते. कमिटमेंट असणारी लोक आज राजकारणात पाहिजेल. स्वहितासाठी लढणारी लोक नको, तर लोकांच्या हितासाठी लढणारी लोक पाहिजेल असं सगळ्यांचंच मत झालेलं आहे. पुढे ते म्हणतात की आता साहेबांनी आशीर्वाद द्यावा का आम्हाला? कोणाला? कोण म्हणलं? धर्मराम बाबा आता धर्मराम बाबा आत्राम आता मंत्री झालेले आहेत. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ते उभे राहतील का नाही हे मला माहीत नाही. विधानसभेला ते उभे राहतीलच. त्यावेळेस आशीर्वाद मागायला तुम्हाला साहेबांकडेच यावं लागेल. का लोक तुमच्या बाजूली नसतील, साहेबांच्या बाजूली असतील. पण त्यावेळेस आशीर्वाद साहेब देतील का हा या व्यक्तीला नाही तर या नेत्याला असा प्रश्न माझ्यासारख्याला तरी वाटतो. पुढचं नियोजन कसं असणार आहे? पक्ष चिन्हासंदर्भामध्ये किंवा नावासंदर्भामध्ये? आजच नाव आपल्या सर्वांसमोर येईल. पण जे काही इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे, चिन्ह सांगण्याची आज जरूरत नाही. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत नाव जे लोकांच्या मनात आहे असंच नाव हे दिलं जाईल. चिन्हाच्या बाबतीत कदाचित आज निर्णय घेतला जाणार नाही, पण चिन्ह असंच येईल जे सर्वसामान्य लोकांचं प्रतीक आहे. हा निकाल तुम्हाला म्हणजे अपेक्षित होता का? असं होऊ शकतं असं वाटत होतं का तुम्हाला? माझं सोडावं, टपरीवर एखादा व्यक्ती जो जातो नाही तर बसतो नाही तर दुकानात जातो नाही तर शेतकरी असो, कष्टकरी, युवा असो, सामान्य लोक असो, त्यांना सगळ्यांना हा निकाल अपेक्षित होता.
शिंदेसाहेबांच्या पार्टीबद्दल बरोबर जे झालं तसंच आता अजितदादा मित्रमंडळाच्या पार्टीबरोबर सुरू आहे. आता अध्यक्षसुद्धा जेव्हा निर्णय घेतील तेव्हा शिंदे गटाच्या बाबतीतला निर्णय त्यांनी घेतला तसाच अजितदादांच्या गटाच्या बाबतीत ते निर्णय घेतील असं कुठंतरी सगळ्यांनाच वाटलं. आता शेवटी विश्वास हा आपला कोर्टावर आहे. कोर्ट या बाबतीत काय करते हे बघावं लागेल. पण अजितदादा म्हणते लोकशाहीमध्ये संख्याबळाला जास्त महत्त्व आहे. बरोबर आहे ना, त्यांचं म्हणणं बरोबर असलं पण ते आमदारापुरतं बरोबर आहे. पण त्याचा अर्थ जो निकाल दिला गेला इलेक्शन कमिशनली त्याच्यामध्ये फक्त संख्याबळ बघितलं जात नाही, त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन बघितलं जातं. म्हणजे भारताची कॉन्स्टिट्यूशनसुद्धा बघितलं जातं आणि पार्टीची कॉन्स्टिट्यूशनसुद्धा बघितलं जातं. मग अशा पद्धतीने कॉन्स्टिट्यूशनला दुजारा देऊन जर निर्णय इलेक्शन कमिशननी घेतला त्याचा अर्थ केंद्र सरकारच्या मनामध्ये संविधान, कॉन्स्टिट्यूशन आणि जे मूल्य आहेत तसं काही महत्त्व नाही. फक्त कुठंतरी ताकद हाच एक मुद्दा ते घेऊन चाललेले आहेत. त्यामुळे आमदाराची ताकद फक्त किती आहे याच्याकडे बघून निर्णय घेणं हे योग्य नसतं. पण जाऊ द्या, आता लोकशाहीच्या माध्यमातून लोकांकडे न्याय मागण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत आणि लोक हे पवारसाहेबांबरोबर आणि एका विचाराबरोबर राहतील असा विश्वास आम्हाला तरी आहे. भविष्यामध्ये महाराष्ट्र दौरा जो आहे तर तो होईल पक्ष मजबूतीकरणासाठी, कारण आपण म्हणतो की लोकांपर्यंत पक्ष मजबूतीकरण हा एक मुद्दा आहे. त्याच्याचबरोबर जे काय देशामध्ये चाललेलं आहे तर त्याच्याबद्दलची सुद्धा जनजागृती करण्यासाठी आम्हाला फिरावं लागणार आहे. आज जर आपण बघितलं तर सर्व घटकाला दुर्लक्ष हे सरकार करत आहे. ज्याच्यामध्ये शेतकरी असू द्या, वंचित असू द्या, त्याच्याचबरोबर आज युवा वर्ग असू द्या, महिला असू द्या, सुरक्षितता असू द्या. म्हणजे सामान्य लोक हे मंत्र्याच्या ऑफिसमध्ये जाऊ शकत नाहीत पण गुंड जाऊ शकतात. म्हणजे हे गुंडांना सांभाळणारं सरकार आहे, सामान्य लोकांसाठी काम करणारं सरकार नाही. त्यामुळे याच्या विरोधात लोकांमध्ये आम्हा सगळ्यांना जावं लागेल. साहेब स्वतः तिथं जातील आणि जयंत पाटील साहेब तर आहेतच, आत्ता फिरतच आहेत. त्यांच्याबरोबर इतरही सर्व जे काही नेते आहेत, कार्यकर्ते आहेत ते भक्कमपणे विचाराच्या बाजूली साहेबांच्या बरोबर राहून लढत राहतील. साहेबांचं काही बोलणं झालं तुमचं या सगळ्या घटनेनंतर? साहेबांचं आणि माझं काल बोलणं झालं. त्यांनी कुठेही टेन्शन घेतलं नाही. त्यांनी सहज सोप्या भाषेत सांगितलं लोक आपल्या बाजूला आहेत, लढायचं आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकायचं सुद्धा. आणि ही जी काय महाशक्ती आहे जी लोकशाहीला दाबते, सामान्य लोकांचा आभास दाबते आणि सामान्य लोकांना विकासापासून जे काही वंचित ठेवलं गेलं आहे त्या लोकांच्या बाजूने आपल्याला लढायचं आहे आणि लढेंगे और जीतेंगे असं पवारसाहेबांनी तिथं सांगितलेलं आहे. आपण पाहिले की महाशक्ती म्हणणारे किंवा विश्वाचे नेते म्हणून नरेंद्र मोदी पुढे जात आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये, असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाकडून करत नाही. मग असं असताना सुद्धा प्रादेशिक पक्ष, शिवसेना झाला, राष्ट्रवादी असेल किंवा इतर राज्यामध्ये पक्ष संपवणं, पक्ष फोडणं अशा पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पक्षाकडून कशामुळे केलं? एक तर कुटुंब फोडायला सुद्धा ते थांबलेले नाहीत, पक्ष फोडणं त्यांनी सुरुवात ठेवलेलं आहे. जे काही नेते आहेत त्यांना ईडीच्या कारवाईमध्ये गुंतून ठेवणं नाहीतर जेलमध्ये टाकणं हे का केलं जातं? कारण का लोकांवरचा विश्वास भाजपच्या नेत्यांचा नाही तर त्या जी काही महाशक्ती आहे त्यांचा कुठंतरी उडालेला आहे. त्यामुळे नेते जवळ करायचे, पक्ष फोडायचे आणि त्याच्यावर कुठंतरी सत्तेत यायचं एवढंच कुठंतरी भाजपला पडलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त टेन्शन जर BJPला कुठं असेल तर ते महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे मोदी साहेब काही महिन्यातच किती वेळा महाराष्ट्रामध्ये आले याच्यावरनं समजून घ्या की महाराष्ट्राच्या जनतेची भीती ही भाजपला खूप मोठ्या प्रमाणात वाटते. कारण का जे काही ध्रुवीकरण इतर राज्यांमध्ये भाजप करू शकतं ते महाराष्ट्रात करू शकत नाही. कारण की ही संतांची भूमी आहे, थोर व्यक्तींची भूमी आहे आणि या भीतीपोटी नरेंद्र मोदी साहेब अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये आलेत, पुढच्या काही महिन्यांमध्ये येणार आहेत. त्यामुळे याच्यावरनं समजून घ्या भाजप महाराष्ट्रातल्या लोकांना घाबरलेलं आहे. आज विजय निश्चय मेळावा होतो आहे, काय नेमकी भूमिका असणार आहे या मेळाव्यात? नाही, या मेळाव्यामध्ये कुठेही आपण गर्दी करणं हे लक्षात घेतलेलं नाही. फक्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तिथं बोलवलं आहे. त्यांच्याबरोबर चर्चा होणार आहे. चर्चा होऊन लोकसभेच्या बाबतीत आपल्याला कसं करायचं, काय करायचं आहे, त्याच्याचबरोबर काल घेतलेला निर्णय त्याबद्दल काही जयंत पाटील साहेब इथं असणाऱ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. अशा पद्धतीची एक बैठक आहे, चर्चासत्र आहे आणि ते चर्चासत्र प्रत्येक तालुक्यात, मतदारसंघात जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नाही काय हिंदी घ्या, सगळेच घ्या. मग एक धनंजय मुंडे म्हणाले होते की ज्या पद्धतीने आव्हाडांनी पक्षाचं वाटोळ केलं त्याच पद्धतीने रोहित पवारांनी देखील पक्षाचं वाटोळ केलं. रोहित पवार काय रसन आहे हे हळूहळू महाराष्ट्राला कळेल. अजितदादा बदलले नाहीत त्यामुळे त्यांनी याची फारशी काळजी करू नये. नाही, तुम्ही मला विचारा, मी सांगतो. हे
धनंजय मुंडेंनी देखील आपल्याबद्दल एक वक्तव्य केलेलं आहे की जसं आव्हाडांनी वाटोळं केलं तसं रोहित पवारांनी देखील पक्षाचं वाटोळं केलं. आता मला खरं तर ते आश्चर्याची गोष्ट आहे. धनंजय मुंडे साहेबांच्याबद्दल जर आपल्याला विचारायचं झालं तर पंकजाताईंना आपण विचारू शकतो. कुटुंबामध्ये ते कसे वागले, काय वागले, कुटुंब सोडून, मुंडे साहेबांना सोडून त्यांनी पक्ष बदलला, नंतर त्यांचं काय वक्तव्य आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीने कुटुंबाबद्दल जो काही निर्णय घेतला, ज्या पद्धतीने घेतला, आपल्या काकाला एकटं पाडलं आणि ते समाजाला, लोकांना आवडलेलं नाही, अशा व्यक्तीने माझ्याबद्दल बोलणं हे मला काही उचित वाटत नाही आणि मी त्यांच्याबद्दल बोलून लोकांचाही वेळ घ्यायला इच्छुक नाही. कल जो महाराष्ट्र इलेक्शन कमीशन ने जो रिजल्ट दिया है, कैसे देखते हैं आप? एक तो इलेक्शन कमीशन ने जो निर्णय लिया वो संविधान के खिलाफ है, और दूसरी बात अगर आप देखें तो भाजपा का एक अलग डिपार्टमेंट इलेक्शन कमीशन हो गया ऐसे लगता है. पार्लियामेंट में जो भी रूल्स एंड रेगुलेशन चेंज किए गए, अभी इलेक्शन कमीशन का जो प्रमुख रहेगा वो सरकार या सत्ता में जो है लोग हैं वही वहाँ पे प्रमुख को बिठाएंगे. उससे पता चलता है इलेक्शन कमीशन ये लोगों के हित के लिए कमीशन है ऐसा नहीं, लेकिन बीजेपी का एक अलग डिपार्टमेंट है ऐसे हम कह सकते हैं, लेकिन ये संविधान के खिलाफ है. और दूसरी बात, इलेक्शन या कोई भी जो लोकशाही की लड़त होती है वो लोगों को विश्वास में लेते हुए की जा सकती है. अभी जो भी आमदार है सत्ते के लिए बाजू बदले, लेकिन लोगों का लोगों की ताकत बहुत इम्पोर्टेंट है. आगे जाके लोगों के विश्वास पे हमारी पार्टी महाराष्ट्र में जीतेंगी, हम लड़ेंगे भी और जीतेंगे भी. आगे की रणनीति कैसी है? आगे की रणनीति बहुत सिंपल है. लोगों के पास जाएंगे, लोगों से बात करेंगे, लोगों के जो प्रमुख प्रश्न है, जो मुद्दे हैं, उस पर ध्यान देते हुए आगे वाले इलेक्शन में वही मुद्दे पे हम कैसे बात करेंगे, और जब सत्ता में आएंगे तो वो जो अड़चन है लोगों की वो कैसे सॉल्व करेंगे उसके बारे में हम चर्चा करेंगे. क्योंकि ये जो महाशक्ति है बीजेपी की जो दिल्ली में बैठी है वो पार्टी को फोड़ती है, कुटुंब को फोड़ती है, लेकिन महाराष्ट्र के हित के जो प्रश्न हैं वो सॉल्व नहीं करते. जो महाराष्ट्र के बीजेपी के लोग हैं, अभी जो भी उनके साथ गए हैं, वो स्वहित के लिए, खुद के हित के लिए वो महाशक्ति का इस्तेमाल करते हैं, लेकिन महाराष्ट्र के लोगों के हित के लिए वो कुछ भी नहीं करते. ये दुर्दैव की बात है, लेकिन लोग जानते हैं, जनता सब कुछ जानती है. लड़ेंगे और जीतेंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.